अन्नपूर्णा चॅनलकडून माझा तुम्हा सर्वांना नमस्कार. आज आपण ओल्या नारळाच्या पोळी बनवणार आहोत. शेंगाच्या पोळीसारख्या ओल्या नारळाच्या पोळी बनवणार आहोत. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ आणि 3 ते 4 चमचे आपला बारीक रवा घ्यायचा. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मीठ घालायचं आणि तेलाचे मोहन घालून कडकडीत मोहन घालायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पोळ्या छान लागतात. 3 ते 4 दिवस पोळ्या टिकतात. या मिक्स करून थोडं पाणी घालून जास्त घट्ट नाही मळायचं. हे थोडं मऊसरच राहिलेलं बरं, कारण पोळ्या छान होतात, छान लागतात चवीला. थोडं तेल लावून हे 2 तास, कमीत कमी 2 तास भिजत ठेवायचं. कणिक मळून ठेवली. आता आपण पोळीसाठी ते 1 तास ते 1.5 तास 2 तासपर्यंत भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण हे ओल्या नारळाचा हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. एक नारळ आहे. त्या 1 नारळाचे 2 वाटी तरी खीस होतो. आपण आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडं दूध घालून बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान बारीक पेस्ट होती त्याची. आपण आता मिक्सरला ही घालून घेऊ. ही मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. थोडं दूध घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची याची, म्हणजे पोळ्या छान येतात. अशी बारीक पेस्ट करून घ्यायची छानपैकी. अगदी स्मूथ यायला पाहिजे, जेणेकरून पोळ्या फुटणार नाहीत आपल्या. आता आपण गुळाचा पाक करून घ्यायचा आणि त्यात 1 चमचा तूप टाकायचं. हा मी 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे. गुळ घालून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. पाणी जास्त नका घालू. पाक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपण चांगला विरघळवून घ्यायचं. हे पाक करायचा थोडा घट्ट. जो पाक घट्ट झाला की नाही बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये हे गुळाचा पाक 2 थेंब असा टाकायचा. पसरता कामा नये पाण्यामध्ये. तो असा प्लेटच्या तळाला असा चिकटला पाहिजे, म्हणजे आता हा परफेक्ट आपला पाक झाला आहे असं समजायचं. त्यानंतर हे आपण खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा. खोबऱ्याचा किस घातल्यानंतर हे चांगलं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं. असं छानपैकी शिजवून नंतरही अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे आपल्याला. पुरण कसं भरतो ना तसं आपण घालता यायला पाहिजे कणकेमध्ये. तेव्हा अजून आपण थोडं शिजवून घ्यायचं, घट्ट करून घ्यायचं. खसखस घालायची आणि वेलची पूड आणि जायफळ. छानपैकी मिक्स करून घ्यायचं.
आता आपलं ही कणिक पण छान भिजली. थोडा तेलात हात लावून चांगलं मळून घ्यायचं जरा. आणि आता ह्याच्या आपण गोळ्या करून छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या. आपण पीठ लावून लाटणार आहोत पोळ्या ह्या. तुम्ही तेल लावून लाटलात तरी चालतं. पुरणाचे कसं आपण भरतो ना पोळ्याला, तसं भरून घ्यायचं. पोळी फुटता कामा नये असं हे भाजून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं थोडं. आणि लाटून घ्यायच्या. ह्या पोळ्या 2 ते 3 दिवस छान राहतात. खायला पण छान रुचकर. तुम्ही करून बघा माझा ही रेसिपी छान वाटेल. मुलांना टिफिनमध्ये पण छान द्यायला. खुसखुशीत भारी छान होतात पोळ्या या. करून बघा, या पोळ्या छानपैकी होतात. आपण तेल नाही लावलं तरी पण चालतं, कारण खोबरी म्हटल्यानंतर हे तेलाचाच पदार्थ. तेल त्यामध्ये असतं खोबऱ्यामध्ये. तेव्हा तुम्ही तसंच भाजून घेतला तरी चालतं. तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेल पण लावून घ्या. त्या ओल्या नारळाच्या पोळ्या तुम्हाला छान वाटल्या असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.